29 डिसेंबर 2025चा दिवस असतो। एक महिला आपला पती ड्युटीवरती गेल्यानंतर आपल्या भायाकडे जाते, म्हणजे आपल्या पतीच्या मोठ्या भावाकडे जाते आणि त्याला म्हणते की तुम्हाला माहीत आहे का, नवीन वर्ष लागण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहे आणि या नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही मला काय गिफ्ट द्याल? तर तिचा भाया म्हणतो की मी तुला असं गिफ्ट देईल जे आजपर्यंत कोणत्याही भायाने आपल्या भावजाईला दिलं नसेल। आणि नंतर अशी कहाणी बनते जी आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे। नक्की त्या भायाने आपल्या भावजाईला कोणते गिफ्ट दिले होते आणि काय आहे संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यामधून। जालौन जिल्ह्यामध्ये जालौन पोलीस स्टेशन आहे आणि जालौन पोलीस स्टेशन अंतर्गत खर्रा नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा सुखलाल पाल यांना 2 मुलं होती। मोठ्या मुलाचं नाव गोमती प्रसाद पाल आणि लहान मुलाचं नाव हरिनारायण पाल। सुखलाल पाल यांचा जो मोठा मुलगा होता गोमती प्रसाद पाल, हा पहिल्यापासूनच आपल्या बकऱ्या वगैरे शेतामध्ये चारायचा आणि जी काही शेती होती ती शेती करायचा। आपल्या आई वडिलांची चांगली काळजी घ्यायचा, त्यांची सेवा करायचा। जसं जसं वय वाढत गेलं तसं सुखलाल पाल आपल्या मोठ्या मुलाला गोमती प्रसाद पालला म्हणू लागले की आता तुझं वय झालेलं आहे, तू लग्न करून घे। मात्र हा गोमती प्रसाद पाल आपल्या वडिलांना आई वडिलांना म्हणतो की मला लग्नच करायचं नाही, मला आयुष्यभर या बकऱ्या वगैरे चारायच्या आहेत आणि शेती करायची आहेत, लग्नामध्ये माझा इंटरेस्ट नाही। आता मुलगा स्वतःच लग्नासाठी नाही म्हणतो म्हटल्यावरती आई वडील काय करणार? तर हे आई वडील सुखलाल पाल आणि त्यांची पत्नी हा मोठ्या मुलाच्या लग्नाचा विषय सोडून देतात, टाळून देतात। आता 2010 सुरू होते आणि 2010 मध्ये सुखलाल पालचा जो छोटा मुलगा असतो हरिनारायण पाल, जो की गोमती प्रसाद पालचा लहान भाऊ, याचं लग्न भारती सोबत लावून देण्यात येतं। भारती आणि हरिनारायण पाल यांचं लग्न 2010 मध्ये होतं। सुखाचा संसार सुरू होतो आणि असेच दिवस जात असतात। हळूहळू यांना दोघांना 3 मुलं होतात। आता हरिनारायण पाल आणि भारती असा विचार करतात की आपले 3 मुलं आहेत आणि आपला 5 जणांचा हा प्रपंच झालेला आहे, एवढ्या मोठ्या कुटुंबात राहणं योग्य वाटत नाही, आपण या कुटुंबामधून बाजूला जाऊन राहू, आपल्या वाट्याचा हिस्सा जमीन वगैरे सर्व घेऊ आणि तिकडे सुखाने राहू। म्हणून हा हरिनारायण पाल आपली पत्नी भारतीला आणि आपल्या 3 मुलांना घेऊन बाजूला राहू लागतो, म्हणजे आई वडिलांमधून आणि भावामधून बाजूला राहू लागतो। असेच दिवस जात असतात। मात्र आता हे एवढ्या मोठ्या कुटुंबातून बाजूला पडले होते तर यांना खर्च वगैरे स्वतःच करावा लागणार होता आणि त्यासाठी पैसे पाहिजे होते। तर हा हरिनारायण पाल एका पेट्रोल पंपवरती काम करू लागतो। पेट्रोल पंपवरती सकाळी जायचा, 12 तास ड्युटी करायचा, संध्याकाळी घरी यायचा, जेवण वगैरे करायचा, आपल्या पत्नीसोबत खुश असायचा आणि सर्व काही ठीकठाक होतं। सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदाने गेले, मात्र नंतर हा हरिनारायण पाल याला तिकडे पेट्रोल पंपाच्या साईडला नवीन मित्र भेटत गेले आणि जे मित्र भेटले ते शराबी मित्र होते, दारू पिणारे मित्र होते आणि त्या मित्रांच्या नादाला लागून हा हरिनारायण पाल दारूचं याला व्यसन लागलं, हा खूप जास्त दारू पिऊ लागला। थोडी म्हणता हा त्या दारूमध्ये इतका बुडाला की त्याला दारूशिवाय अजिबात काहीच होत नव्हतं। सकाळपासून सुरुवात झाली की रात्री झोपेपर्यंत हा फक्त पितच असायचा आणि त्या गोष्टीमुळे त्याचा जो काही पैसा भेटायचा कामावरचा, पेट्रोल पंपावरचा, तो सर्व पैसा पिण्या खाण्यातच उडल्या जायचा आणि त्यामुळे तो घरी आपल्या मुलाबाळांवरती आणि पत्नीवरती लक्ष देऊ शकत नव्हता। आता भारती परेशान झाली होती, ती आपल्या पतीला नेहमी समजावून सांगायची की तुम्ही दारूचं व्यसन सोडून द्या आणि त्यामुळे आपला पैसा वगैरे खर्च होत आहे, आपलं मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहेत, सर्व गोष्टी आहेत, तुम्ही दारूचा नाद सोडून द्या। मात्र हरिनारायण याला दारू सुटत नव्हती, कारण त्याचे मित्रच
मुळात दारुडे होते. आता असे दिवस वाईट आले की हा हरिनारायण दारूच्या इतक्या आहारी गेला की त्याच्या वाट्याला जी आलेली संपत्ती होती, जी जमीन जायदाद होती, ती जमीन जायदाद त्याने कर्जामध्ये हळूहळू विकण्यास सुरुवात केली. फक्त पीत राहायचं, खात राहायचं, यामध्ये तो कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने जमीन जायदाद विकून टाकली. सर्व काही विकून टाकले. संपूर्ण संसाराचं वाटोळ झालं. त्याचे मुलं, पत्नी रस्त्यावरती पडले. त्याच्या पत्नीवरती इतकी वाईट वेळ आली की तिला खाण्याचे देखील वांदे पडू लागले. त्यामुळे ही भारती आता दुसऱ्यांच्या येथे जाऊन कामे करू लागली आणि तेथे कामे करून पैसे आणायची. आपल्या मुलांचं खाणं पिणं, शिक्षण वगैरे बघायची. असेच दिवस जात होते. मात्र हा हरिनारायण पाल याचा पेट्रोल पंप तर सुरू होता, मात्र पेट्रोल पंपावरती देखील हा कायम पिलेला असायचा आणि पेट्रोल पंपावरून बाहेर पडला तर आणखी प्यायचा. कधी घरी यायचा, कधी येतही नव्हता. त्याचा विषय पूर्णपणे जसा की कट झाला होता. मात्र ही भारती इकडे कशीबशी कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होती. मात्र जेव्हा हरिनारायण पालला पैशांची जेव्हा तंगी यायची तेव्हा हा आपल्या पत्नीकडे, भारतीकडे यायचा. भारतीसोबत वाद घालायचा आणि भारती जितके काही बाहेरून पैसे कमवून आणायची ते पैसे देखील चोरी करायचा. ते पैसे हिसकावून घ्यायचा आणि त्या पैशांची देखील दारू पीत हिंडायचा. त्याला घेणं देणं नव्हतं आपल्या मुलांचं आणि पत्नीचं. आता ही भारती पूर्णपणे त्रस्त झाली होती, तंग आली होती आपल्या पतीला. पती नसता तर बरा झाला असता असं तिला वाटत होतं. आणि त्यानंतर ही भारती आपल्या 3ही मुलांना घेऊन सुखलाल पाल यांच्याकडे जाते. सुखलाल पाल म्हणजे तिचे सासरे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हणते की तुम्ही आमच्याकडे काही लक्ष देणार आहे की नाही. तुमचा जो लहान मुलगा आहे हरिनारायण पाल जसा बाजूला राहण्यासाठी गेला, दारूचं व्यसन लागलं, सर्व काही विकून टाकलं, वाटोळं झालं आणि आता मी काम करते तर माझे देखील पैसे हिसकावून घेतो. हे माझे जे मुलं आहेत हे तुमचे देखील नातू आहेत. हे नातू असेच मेले तर तुम्हाला चालतील का? तर सुखलाल पाल त्या ठिकाणी तर काही बोलत नाही. मात्र सुखलाल पालचा जो मोठा मुलगा होता, बकरी चारणारा, शेती करणारा, ज्याने लग्न केलेलं नव्हतं, त्याचं नाव होतं गोमती प्रसाद पाल. हा गोमती प्रसाद पाल आपल्या भाऊजाईकडे येतो आणि आपल्या लहान भावाच्या पत्नीला भारतीला म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझा भाऊ पूर्णपणे वाया जरी गेला असेल तरी मी अजूनपर्यंत जिवंत आहे आणि मी लग्नही केलेलं नाही. माझी जी काही संपत्ती आहे, माझ्या वाट्याची जमीन वगैरे, ही जमीन वगैरे तुझ्या मुलांच्या नावावरती झाली तरी मला अडचण येणार नाही. तुझ्या मुलांना मी माझे मुलं म्हणून सांभाळेल आणि तू बिनधास्त येथेच राहा. आणि अशा प्रकारे हा गोमती प्रसाद पाल आपल्या लहान भावाच्या पत्नीला आपल्या घरीच ठेवून घेतो. त्यांचं पालनपोषण करू लागतो. तिच्या मुलांसाठी कपडे लत्ते, खाण्यापिण्याचं सामान वगैरे सर्व काही देऊ लागतो. त्यांचं ॲडमिशन करतो आणि सर्व काही ठीकठाक होतं. तिकडे हरिनारायण पाल दारू प्यायचा, तिकडेच खायचा प्यायचा, तिकडेच पडायचा, तिकडे झोपून घ्यायचा. कधी कधी घरी यायचा. घरी जर आला तर त्याची पत्नी भारती तर तेथे राहत नव्हती. मात्र तिने त्याच्यासाठी जेवण हे बनवून ठेवलेलं असायचं. तो जेवण करायचा आणि पुन्हा पंपावरती जायचा. त्याचं तिकडं सर्व काही ठीकठाक सुरू होतं. आणि इकडे जो गोमती प्रसाद पाल होता हा सर्व काळजी भारतीची आणि तिच्या मुलांची घेत होता. त्यामुळे ही भारती त्या गोमती प्रसादवरती खूप खुश होती. भारती आपल्या भायाला गोमती प्रसादला म्हणते की जर आज तुम्ही आमचा सहारा बनले नसते तर आम्ही पूर्णपणे रस्त्यावर आलो असतो किंवा आम्ही जीव देऊन टाकला असता. तुमचे आमच्यावरती खूप उपकार आहेत. तेव्हा हा गोमती प्रसाद पाल म्हणतो की हरकत नाही, माझंही लग्न झालेलं नाही, माझी कोणी पत्नी नाही आणि तू माझी पत्नी बनून राहिली तरी मला काही हरकत नाही. तुझ्या मुलांना तर मी माझा मुलगाच मानतो. आता ही भारती म्हणते की तुम्ही तर माझे भाया आहात, तुम्ही असं कसं बोलू शकता? आपल्या भारतीय परंपरेनुसार भाया म्हणजे हा बापासमान असतो आणि भाऊजाई म्हणजे ही आपल्या मुलीसारखी असते. आपलं हे नातं योग्य नाही. मात्र हा गोमती प्रसाद पाल म्हणतो की आपण लोकांसाठी भाया आणि भाऊजाई म्हणून राहू, मात्र आपल्यामध्ये गुपचूप चोरून लपून संबंध ठेवू. आता भारतीचा संपूर्ण आधार हा गोमती प्रसाद पाल होता. त्यामुळे भारती विचार करत नाही आणि आपल्या भायासोबत संबंधात राहू लागते. सर्व काही ठीकठाक होतं. तिकडे तिचा
पती तर पूर्ण वायाच गेलेला होता. असेच दिवस जात असतात. तिकडे हरिनारायण पालला 2 मित्र भेटलेले होते. दोघेही नशेडी होते, शराबी होते, ज्यांचं नाव होतं छोटेलाल पाल आणि रामशरण पाल. हे दोघेही बेवडे होते आणि हरिनारायण पाल देखील बेवडा होता. ते तिघेही सोबत एकत्र असायचे, सोबत दारू प्यायचे, सोबत मौज मजाक करत असायचे. असेच दिवस जात होते. 29 डिसेंबर 2025ची बात असते. हरिनारायण पाल हा पंपावरती गेलेला असतो. तेथे काम करत असतो आणि त्याला संध्याकाळी त्याचा मालक, पेट्रोल पंपाचा मालक, त्याला त्याची सॅलरी देतो. हरिनारायणच्या हातामध्ये जेव्हा सॅलरी येते, तो आपल्या मित्रांना श्यामचरणला आणि छोटेलालला कॉल करतो आणि त्यांना ठेक्यावरती बोलावून घेतो. त्याचे मित्र ठेक्यावरती येतात, बॉटल वगैरे घेतात आणि ठेक्याच्या मागे पुलदया जागा असते. त्या पुलदया जागेजवळ एक रस्ता असतो. त्या रस्त्याच्या कडेला बसून हरिनारायण आणि त्याचे 2 मित्र हे त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात. जशी थोडी थोडी दारू पिता पिता त्यांना हळूहळू चढू लागते, तर हा हरिनारायण आपल्या त्या मित्रांना बोलू लागतो, शिव्या देऊ लागतो. नशेमध्ये लोक काही बरळत असतात. तसा हरिनारायण आपल्या मित्रांना म्हणतो की तुम्ही साले बेवडे, माझ्या पैशांवरती जगतात, मी तुम्हाला पाजतो म्हणून तुम्ही पितात. अशा प्रकारे त्यांच्या मित्रांमध्ये वाद होऊ लागतो. ही गोष्ट गाववाले लोकसुद्धा काही जण बघतात की यांच्यामध्ये वाद सुरू आहेत, मात्र त्यामध्ये कोणी पडत नाही, कारण लोकांना काही घेणं देणं नाही. हे ऑलरेडी बेवडे माणसं आहेत. हे आता वाद घालतील आणि सकाळी पुन्हा मित्र बनतील. 30 डिसेंबर 2025ची सकाळ होते. आता काही लोक त्या पुलदया जागेवरती रोडपासून चालले होते, तर नालीमध्ये हरिनारायण पडलेला होता. लोकांनी जवळ जाऊन बघितले तर हरिनारायणच्या गळ्यावरती वार करण्यात आलेला होता आणि हरिनारायण या जगातून निघून गेलेला होता. त्याची कुणीतरी हत्या केली होती. जेव्हा ही गोष्ट हरिनारायणच्या परिवाराला, त्याच्या आईवडिलांना, त्याच्या भावाला गोमती प्रसादला, त्याच्या पत्नीला भारतीला आणि त्याच्या मुलांना समजते, सर्व परिवार रडत रडत त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी प्रचंड आकांत होतो. खूप लोक रडत असतात. हरिनारायण वय वर्ष 45 ही दुनिया सोडून गेलेला असतो. पोलीस इन्स्पेक्टर आनंद सिंग आणि ठाणा अधिकारी शैलेंद्र वाजपेयी आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल होतात. त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी करतात आणि चौकशी करू लागतात. तेव्हा लोक हे सांगत असतात की हरिनारायण आणि त्याचे ते 2 मित्र श्यामचरण आणि छोटेलाल काल या ठिकाणी दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर यांच्यामध्ये भयंकर वाद सुरू होता. मात्र हे कायमच वाद घालतात, नंतर मित्र बनतात, त्यामुळे कुणी त्यात पडले नाही आणि त्यामुळे लोकांना असा डाऊट होता की हरिनारायणच्या त्या 2 मित्रांनीच हरिनारायणला मारून टाकले असावे. आणि तिकडे हरिनारायणची जी पत्नी होती भारती, ती देखील रडत होती आणि ती पोलिसांना म्हणत होती की हेच नालायक लोक, या दोघांनीच माझ्या पतीला दारूचं व्यसन लावलं आणि त्यामुळेच माझं वाटोळ झालं आणि यांनीच माझ्या पतीचा खून केला आहे. आता पोलिसांपुढे दुसरा काही पर्याय नव्हता. ते दोघांनाही अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. श्यामचरण आणि छोटेलाल दोघांची जेव्हा पोलीस चौकशी सुरू होते, ते दोघेही म्हणतात की साहेब, आम्ही मित्र होतो, आमच्यामध्ये वाद नक्कीच होत असतात पिल्यावरती, मात्र आम्ही हरिनारायणला का मारू, तो आमचा मित्र आहे, आम्ही त्याला मारलेला नाही. आता पोलिसांना देखील त्यांच्यावरती भरोसा ठेवून उपयोग नव्हता. पोलीस आणखी ही चौकशी करण्याचं ठरवतात आणि हरिनारायण पालच्या घरी देखील जातात. त्याच्या घरी गेल्यानंतर पोलिसांना माहिती मिळते की हरिनारायण पाल हा दारूच्या आहारी जाऊन त्याने आपली संपूर्ण संपत्ती वगैरे सर्व विकून टाकले होते आणि त्याची पत्नी आणि मुलं देखील हे त्याच्या मोठ्या भावाकडे गोमती प्रसाद लालकडे राहत होते. आता पोलीस ठरवतात की गोमती प्रसाद पालच्या घरी जाऊन देखील बघितलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे. तर पोलीस टीम ही गोमती प्रसाद पालच्या घरी जाते आणि त्या ठिकाणी जेव्हा ते पाहणी करतात, तर गोमती प्रसाद पालचा जो बूट असतो, त्या बुटांवरती रक्ताचे डाग पोलिसांना दिसतात. आता पोलीस तिथेच गोमती प्रसाद पालला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. गोमती प्रसाद पालला जेव्हा विचारण्यात येते की तू तुझ्या भावाला का मारले, तेव्हा गोमती प्रसाद म्हणतो की साहेब, तुम्ही काय बोलत आहे, माझा लहान भाऊ, लहानच आहे, मोठे आम्ही सोबत झालो, मी त्याला का मारेल. मात्र पोलिसांना पूर्णपणे खात्री होती आणि त्यानंतर पोलिसांनी गोमती प्रसाद पालला जेव्हा सक्ती दाखवली, तेव्हा गोमती प्रसाद पाल हा आपली कहाणी सांगू लागला. गोमती प्रसाद पाल सांगत होता की हरिनारायण दारूच्या नशेमध्ये पूर्णपणे वेडा झाला होता, त्याला परिवाराचे काही घेणं देणं नव्हतं, त्याच्या मुलांना, पत्नीला मी सांभाळत होतो, मी सर्व खर्च उचलत होतो आणि याच दरम्यान हरिनारायण पालची जी पत्नी आहे भारती, हिच्या आणि माझ्यामध्ये संबंध निर्माण झाले
झाले होते. 22 डिसेंबर 2025 रोजी भारती आणि गोमती प्रसादमध्ये संबंध सुरू असताना हा हरिनारायण पाल तेथे आला होता आणि त्याने रंगे हात दोघांना पकडले होते. हरिनारायण पाल नशेमध्ये असायचा. तो हरिनारायण पाल आपल्या भावाला आणि पत्नीला खूप शिव्या देत होता, पत्नीला मारहाण करत होता आणि नेहमीच तो यायचा, शिव्या द्यायचा, वाद घालायचा आणि तुम्हाला खतम करून टाकेल, मारून टाकेल अशा धमक्या द्यायचा. आता हा गोमती प्रसाद देखील पूर्णपणे घाबरला होता. त्याला देखील भीती वाटत होती की खरंच आपला लहान भाऊ हरिनारायण एखाद्या दिवशी नशेमध्ये आपला जीव घेऊन टाकेल. आणि हरिनारायणची जी पत्नी होती भारती ही देखील त्रस्त झाली होती, वैतागली होती. हरिनारायण पाल आपल्या पत्नीला खूप जास्त मारहाण करत होता आणि त्यामुळे एक दिवस भारती ही आपल्या भायाकडे म्हणजे गोमती प्रसादकडे येते आणि त्याला म्हणते की नवीन वर्ष येत आहे, तुम्ही मला काय गिफ्ट देणार. आता भारती आणि गोमती प्रसाद जे होते ते तर प्रियकर प्रेयसीच बनलेले होते, अगदी पती पत्नीप्रमाणे राहत होते. तर हा गोमती प्रसाद पाल भारतीला म्हणतो की तुला काय गिफ्ट पाहिजे. तेव्हा ही भारती म्हणते की मी माझ्या पतीपासून पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत, कारण तो मला खूप त्रास देतो, त्याच्यापासून फायदा 1 रुपयाचा देखील नाही. तुम्ही त्यालाच या दुनियेतून जर हटवले तर माझ्यासाठी हे नवीन वर्षाचं खूप मोठं गिफ्ट ठरल्या जाईल. हरिनारायणच्या पत्नीनेच अशी ऑर्डर दिली म्हणून गोमती प्रसाद ती गोष्ट त्याला पटते आणि तो संधीचा शोध घेऊ लागतो, संधीच्या शोधात असतो. आणि त्याला जेव्हा समजते की 29 डिसेंबर 2025 रोजी हरिनारायण पाल आणि त्याचे 2 मित्र श्यामचरण आणि छोटेलाल हे रस्त्याच्या कडेला बसून दारू पित आहेत, खूप जास्त पिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर हरिनारायण पालचे 2ही मित्र त्या ठिकाणावरून निघून गेले. मात्र हरिनारायण पाल इतका पिलेला आहे की त्याला नशेमध्ये समजत पण नाही, तो तेथेच पडून आहे. आणि याचाच फायदा हा गोमती प्रसाद लाल घेतो, आपल्या घरामधून कुऱ्हाड घेतो आणि त्या ठिकाणवरती जाऊन पोहोचतो. सुमसान जागेवरती रात्रीचे 10-11 वाजलेले असतात आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या भावावरती हरिनारायण पालच्या गळ्यावरती कुऱ्हाडीने वार करतो आणि त्यानंतर त्याला त्याच रस्त्याला खेटून नालीमध्ये फेकून देतो. आणि घरी आल्यानंतर आपली कुऱ्हाड ही घरामागे लपवून ठेवतो. आपले जे रक्ताने माखलेले कपडे होते ते धुवून टाकतो आणि बूट वगैरे तेथे काढून ठेवतो. मात्र तो बुटांकडे लक्ष द्यायला विसरला होता आणि त्या बुटांमुळेच पोलिसांच्या तो तावडीत आला होता. आता पोलिसांनी जेव्हा ही कहाणी ऐकली तेव्हा पोलिसांनी भारतीला देखील अटक केली आणि आता दोघेही पोलीस कस्टडीमध्ये आहेत. पोलिसांचं असं मत आहे की दोघांविरुद्ध गंभीर कलम लावून दोघांना मोठीत मोठी शिक्षा ही दिली जाईल. मात्र भारतीचे जे 3 मुलं होते ते आता पूर्णपणे अनाथ झाले आहेत. भले त्यांचे आजी आजोबा आहेत, मात्र ते केव्हापर्यंत राहणार, केव्हापर्यंत आपल्या नातवांना सांभाळणार, त्यांचं भविष्य हे अंधकारमय झालेलं आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल आपले काय मत आहे? या ठिकाणी कोणाची किती चूक होती? भारतीची चूक होती की तिच्या पती हरिनारायणची चूक होती? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.